नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात 10 धडाकेबाज घोषणा। आजपासून सर्वांना खुशखबर। 26 जानेवारी सोमवार। काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, आज भारत आपला 77वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे। दरवर्षीची परेड देशाची लष्करी ताकद, सांस्कृतिक विविधता आणि एकता दाखवते। यावेळी इतिहास घडवणारा क्षण आहे। यावेळी 77 वर्षात अनेक गोष्टी पहिल्यांदाच घडत आहेत। आतापर्यंत परेडमध्ये शस्त्र आणि रणगाड्यांची झलक दिसायची, पण यावेळी युद्धाचं थेट सादरीकरण दाखवलं जाईल। यात सैनिक कसे हल्ला करतात, शत्रूवर कशी नजर ठेवली जाते, कमी वेळेत कशी कारवाई केली जाते हे दिसेल। म्हणजेच प्रेक्षक युद्ध फक्त पाहणार नाहीत तर अनुभवणार आहेत। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली आहे। पद्मश्री, पद्मविभूषण आणि पद्मभूषण असे 3 पुरस्कार प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्याची प्रथा आहे। त्यानुसार ही घोषणा करण्यात आली आहे। विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येतो। यामध्ये महाराष्ट्रातील देखील काही दिग्गज व्यक्तींचा समावेश आहे। रघुवीर खेडकर, आमिरडा फर्नांडिस आणि श्रीरंग लाड यांनाही हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। याबरोबरच महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे आणि घरात कोणी सरकारी नोकरदार नाही अशांसाठी आहे। पण रोशन, किरण, शशी, माही अशा नावांचे हजारो लाभार्थी योजनेत आहेत। तशा नावांच्या महिला व पुरुष देखील आहेत। त्यामुळे आता अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी केली जाणार आहे। राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या निर्णयानुसार सर्व लाडक्या बहिणींना ई-केवायसी करणे बंधनकारक होते, पण लाखो महिला 31 डिसेंबरच्या मुदतीत ई-केवायसी करू शकल्या नाहीत। ज्यांनी ई-केवायसी केली त्यापैकी अनेकांनी सरकारी नोकरदार असल्याचा पर्याय निवडला। त्यामुळे त्या महिलांच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरदार आहे का याच्याही पडताळणीची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर सोपवली आहे। पडताळणीचा अहवाल काही दिवसात सादर करायचा आहे। दरम्यान ई-केवायसीसाठी काही दिवसांची मुदतवाढ द्यावी अशी मागणी महिला वर्गांकडून होत आहे। तसेच चुकलेल्या ई-केवायसीतील दुरुस्तीसाठी देखील काही दिवसांची मुदतवाढ दिली जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे। जानेवारी 2026 पासून ते डिसेंबर 2026 पर्यंत अनेक ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपत आहे। अशा मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची तरतूद करण्यात आली आहे। याबाबतचे एक परिपत्रक 23 जानेवारी रोजी निर्गमित करण्यात आले आहे। याच मंजुरीच्या अधीन राहून राज्यामध्ये जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीत मुदत संपणाऱ्या याचप्रमाणे निवडणुका होऊन नवनिर्वाचित ग्रामपंचायतींवर नियमानुसार ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे। आणि याच अनुषंगाने उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन राज्यामध्ये जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 पर्यंतच्या ग्रामपंचायतींची मुदत संपेल किंवा नव्याने निवडणूक होईल त्यावर जोपर्यंत सदस्य निवडून येत नाही, ग्रामपंचायत अस्तित्वात येत नाही, तोपर्यंत प्रशासक नेमण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे। याच संदर्भातील एक महत्त्वाचं पत्र राज्य शासनाकडून निर्गमित करण्यात आले आहे। जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना अवर सचिव महाराष्ट्र यांच्याकडून देण्यात आले आहे। त्यानुसार आता संबंधित ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची कार्यवाही केली जाणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा।
राज्यात महापालिका निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे. सध्या राज्यातील महापालिकांच्या महापौर पदासाठी महायुतीत खलबत्ता होताना दिसून येत असून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांकडून जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी रणनीती आखली जात आहे. दरम्यान जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांपूर्वीच स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा धक्का बसला आहे. राजू शेट्टी यांच्या समर्थकाचा भाजपमध्ये प्रवेश झाला असून जेडपीच्या तोंडावर भाजपने जोरदार धक्का दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष महेश खराडे यांनी रविवारी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांच्याबरोबर तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. महेश खराडेंच्या भाजप प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मोठा हादरा बसला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. 7/12 उतार्यातील फेरफारच्या नोटिसा, न्यायालयीन प्रकरणामधील नोटिसा तसेच महाराष्ट्र महसूल संहितेतील अपिलांमधील नोटिसा आता तलाठ्यांकडून पोस्ट ऑफिसमध्ये ऑनलाईन देण्यात येणार आहेत. त्यानंतर पोस्ट ऑफिसमधून ह्या नोटिसा थेट पक्षकारांना बजावल्या जाणार आहेत. त्यामुळे तलाठ्यांचे काम सोपे होणार असून पक्षकारांनाही या नोटिसा बजावल्या जाणार याची खात्री करता येणार आहे. ऑफलाईन प्रकारात अनेकदा तलाठी आणि पक्षकारांकडून नोटीस बजावणे आणि त्या न मिळणे अशा स्वरूपाच्या तक्रारी येत होत्या. त्यावर भूमी अभिलेखन विभागाने हा उपाय काढला आहे. पुढील 2 महिन्यात हा उपक्रम राज्यभरातील सर्वच गावांमध्ये सुरू करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. शासनाच्या शालार्थ प्रणालीमध्ये डिजिटल सर्व्हिस रेकॉर्डसह आणि संबंधित कागदपत्रे अद्ययावत न केल्यास शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते तसेच थकीत देयके थांबविण्याचा इशारा शिक्षण विभागाने दिला आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकारी यांना पाठविण्यात आलेल्या पत्रानुसार 15 फेब्रुवारीपासून ही कारवाई प्रभावी होणार आहे. शालार्थ प्रणालीवर योग्य कागदपत्रे अपलोड न झालेल्या कर्मचाऱ्यांचे तसेच संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचे वेतन, भत्ते, थकीत वेतन व वैद्यकीय देयके अदा केली जाणार नाहीत. वेतन अधीक्षक, शिक्षणाधिकारी किंवा विभागीय उपसंचालक स्तरावर रिजेक्ट झालेल्या कागदपत्रांबाबत वैध अवैध निर्णय क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी तातडीने देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा. फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्र बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार आहेत. बोर्डाच्या परीक्षेत कॉपी होऊच देऊ नका असे उच्च न्यायालयाने राज्य शासन तसेच राज्य प्राथमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाला बजावले आहे. कॉफीमुक्त अभियान धोरणाचे काटेकोरपणे पालन करा. यात कोणतीही तडजोड करू नका असेही न्यायाधीश रवींद्र घुगे व न्यायाधीश अभया मंत्री यांच्या खंडपीठाने राज्य शासन व बोर्डाला खडसावले आहे. गेल्या वर्षी 12वीची परीक्षा देत असलेल्या मुलीला कॉफी करताना उपशिक्षण अधिकाऱ्याने पकडले. त्याची गंभीर दखल घेत बोर्डाने या शाळेची परीक्षा केंद्र म्हणून असलेली नोंद रद्द केली. या शाळेत मुलीला कॉफी करताना पकडल्याचा ठपका बोर्डाने ठेवला. त्याविरोधात शाळेने याचिका दाखल केली. संबंधित शाळेतील परीक्षा केंद्र रद्द झाल्यास शेकडो विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये शकते असे अहवाल उपविभागीय शिक्षण अधिकाऱ्याने दिला आहे. त्यामुळे हे परीक्षा केंद्र सुरू करण्याचे आदेश आम्ही देत आहोत असे खंडपीठाने स्पष्ट केले आहे.